अनुमोदन करतो। तर बौद्ध धर्मामध्ये मार नावाचं एक अस्तित्वात असणारी एक शक्ती आहे आणि 8 लोक धर्म आहे। 8 लोक धर्म जसं आहेत निंदा, स्तुती, लोभ, हानी, यश, अपयश, सुख आणि दुःख। कोणतं का काही किंवा कोणी एखादा सन्मार्गावरही चालत असला तरी पण त्याच्याही मागे मार येतेच, बुद्धाच्याही मागे मार येतेच। पण मारानं जरी आपल्याला पराभूत करण्या इतपत आपल्याला एखादा हानी पोचवली तर लाभ हानी हे सुद्धा धर्म आहे, लोक धर्म। मग जरी आपला कधी पराभव होत असला तरी पराभव झाल्यावर किंवा काही हानी झाली किंवा नुकसान झालं तरी तेथे आपण हार मानू नये, थांबू नये। थांबलं तर संपलं। पुनरावृत्ती करण्याचं आणि पुन्हा वैभव जसं पूर्व होतं तेवढं किंवा त्यापेक्षा जास्त बनवण्याची क्षमता, ताकद, उत्साह महत्त्वाचा धार्मिक उत्साह हा ठेवला पाहिजे। हा जर ठेवला तरच आपण पुढील सर्व मार सेनेवर सुद्धा आपण विजय मिळवतो। आज खूप मोठा इथे आपलं जे बोधी वृक्ष होतं ते गेल्यानं आपल्याला सर्वाला दुःख झालं, खूप काही दुःख झालं। पण जे त्याच्या अगोदर एक त्या बोधी वृक्षाला जेव्हा इथे रोपण करण्या वेळेस एक संकल्प होता मसू पगारे सरांचा की आपण याच भूमीत 3 वृक्ष बोधी वृक्ष एकत्र एकाच ठिकाणी लावू असा त्यांचा दृढ निश्चय होता। कदाचित त्याचीच जागा ही असली पाहिजे म्हणून तो संकल्प आज आपण पूर्ण केलात। आणि जे माझंवालं ध्यान साधना करण्याचं स्थान होतं आणि वेळ होता तो थांबलेला होता, त्याची पुन्हा आपण आज इथे पुनरावृत्ती केली। आणि आता आपल्याला म्हणतात ते की आंधळा काठी एकदा विसरतो पुन्हा नाही। आता आपण एकदम आपण सावध आणि जागृत झालो की या सर्व वृक्षाची जोपासना कशी करावी, किती करावी, कशी करावी हे सर्व बाबतीत आपण एक सावध झालो। आपल्याला कुठेतरी आपण कमी होतो माझ्यासारख्यानंच की औषधी वगैरे पाहून खूप मोठं नुकसान झालं, पण ते आपण भरून काढलेलं आहे। आणि याही पुढे जसं इथे एक शोभा, दुसरं म्हणजे तरंग या वृक्षाने आणि वातावरण सर्व चांगलं झालं होतं ते पुन्हा भरून काढण्याची सुरुवात आजपासून झालेली आहे। आणि हेच सगळं सुरुवात पगारे सरांच्या सगळ्या पुण्यबळानं आणि पुन्हा ही सुरुवात पुनरावृत्ती पुण्य हेच पगारे सरांच्याच यानं सुरुवात झालेली आहे। आता याला आपण चांगल्या प्रकारे याची जोपासना करू आणि आपल्यासोबतच सर्वांचं मंगल साधून आणू। सर्वांचं मंगल होत। थोडं पाणी टाकून द्या सगळं, प्रत्येक जण थोडं पाणी टाका। इकडे सगळे टाका प्रत्येक।